निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन दीपपूजनाने केली। या ठिकाणी यामध्ये प्रमुख ज्यांनी आपल्याला ही दिशा दिली असे आपले कैलासवासी हनुमंतराव स्वामी पाटे असतील। आत्ताच गेल्या महिन्यामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं। ते आपल्या चव्हाण मॅडम असतील, कैलासवासी शेंडे मॅडम असतील, हरिराणा असतील, माने सर असतील। त्याच पद्धतीने ज्यांनी इंग्रजी शिकवलं असे आपले दीक्षित सर असतील। त्याच पद्धतीनं जे कदाचित या बॅचमधील सुद्धा काही माळेतील मूर्ती हरपली असतील। या सर्वांना भोसले अप्पा असतील, चव्हाण मॅडम असतील, या ज्यांच्या कदाचित माझ्याकडून नामोल्लेख राहिला असतील अशा सर्व दिवंगतांना या ठिकाणी या बॅचच्या वतीने आपण 2 मिनिटं सर्वांनी उभं राहून त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करीत आहोत। जे गेले लोक तिथे एकत्र आलेले आहेत, त्यांनी आपल्यासाठी एक भेटवस्तू आणि आपल्या स्वागताची छानशी तयारी या ठिकाणी केलेली आहे। मी या ठिकाणी प्रथमतः या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर नितीन पवार यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी सौ वैशाली कुंभार आणि श्री संदीप साखरे यांना निमंत्रित करतो। त्यांनी कृपया या व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करायचा आहे। संगीता
माझं 16वीला होतं की त्यामध्ये शिक्षक आहेत त्यांच्याशी परत एकदा बोललो भेटलो तर प्रत्येक शिक्षकामध्ये एक गुण आहे, तो गुण आमच्यामध्ये आहे. आता सुद्धा मी एकदा आलो तर ते गुण आमच्यामध्ये आहेत हे जाणवलं. शिक्षकांचे जे मुलं नम्रपणे बोलले आहेत, प्रत्येक शिक्षकामध्ये आम्ही एक त्यांचं वैशिष्ट्य घेतलेलं आहे की जे इंग्लिशमध्ये चांगले शिकवत होते, जे कुंभाराचे अर्थपूर्ण व्यक्तिमत्व आहे, ते काही तुम्ही कुठलाही विषय शिकवायचे आणि त्यांच्याकडे एक वेगळे व्यक्तित्व आहे, तर प्रत्येक गोष्ट आम्ही आम्हाला शिक्षकांना घेतली. इकडे मी काय बोलायला बोलू शकत नाही, खूपच चांगला आहे आणि चांगला हा सोहळा गायडन्स केल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि ह्या बरेच दिवसानंतर आपण इथे एकत्र आलो. इथं आल्यानंतर पुन्हा मला तो पहिला शाळेत एक दिवस आठवला की आम्ही या सर्वांच्या संपर्कात आलो. तर हा क्षण परत आणून दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. हा योगायोग करण्यासाठी सुरुवात अशोक कुमार, परत तानाजी माळी, संदीप साखरे यांनी घेतलेले प्रयत्न. पहिल्या सुरुवातीला आम्ही नुसतेच 17-16 असतो, परंतु काही दिवसानंतर वैशालीनं ग्रुप संदीप साखरे, तानाजी माळी यांनी जवळजवळ 80 विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार केला. मला पहिले म्हणजे साई पाटीलमध्ये आपल्याला गेट टुगेदरचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि हे वैशाली कुमार संगीतांना सांगितलंय त्यामुळे आपल्या विद्यार्थीची परत मिळाला. पण काही असताना वैशालीनं बराचसा प्रयत्न करून त्यानं शेवटी 2024 लाखा होईना पण गेट टुगेदर 35 वर्षांना सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. तिथं माय आणि आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांच्याकडून तिथं खूप खूप अभिनंदन. आज 88-89 बॅचमध्ये असल्यानंतर मला बऱ्याच वेळा काही प्रश्न असं पडायचे की प्रार्थनेच्या टायमाला सरांनी सर्व विद्यार्थ्यांनी काय भाग असायला त्यातून विद्यार्थ्यांना असतील असे छड्या मारायच्या. 400 ते 450 विद्यार्थ्यांची छड्या मारत असताना असं वाटायचं सरांना हात कसा पाहिजे. लक्ष केलं त्याला पायाचा लक्ष केलं तर सर्व गणविषय मारत होते त्या काळात. सरांचा पहिला अनुभव असल्यावर सर्व मारण्याला खूप तयारी आहे. त्यामुळे 400 विद्यार्थ्यांनी छड मारायचं पण तयारी अशी मारायच्या आणि एकसारख्या शाळा असायच्या. कुणाला एखादा जास्त लागला कुणाला भरपूर प्रमाणात असायचे. आणि आज जमिनीचं कार्य दिसत आहे जवळचा एक माप आठवतो महाराज पूर्णपणे माप आठवतो बरोबर की आमचा आणि आधी जेव्हा होता येईल आणि
पाहण्यासारखं आहे. आता आपल्या शाळेचं नाव विद्या विकास मंदिर. हे ज्यावेळेस विद्या विकास मंदिर मी कुठेही नाव सांगितलं ना शाळेचं की अरे मी प्रत्येक ठिकाणी पाहतो किंवा मी विद्या विकास मंदिराला जिथं शिकलो तिथं कुठल्या तरी प्राचार्याचं किंवा कुठल्या तरी शिक्षकाचं असं कोणाचं तरी नाव असतं आणि त्या आम्ही त्याची शाळा आहे. पण इथं विद्या विकास आणि मंदिर. विद्या म्हणजे काय? शिक्षण, बरोबर? हा, आणि विकास, शिक्षणाचा विकास असं हे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांना अचंबित करायचं. आणि मलाही पण म्हणायचं की अरे हे कसं काय म्हणलं, असंच शक्यवान मराठी शाळेचं सुद्धा आहे. जीवन शिक्षण मंदिर कलेक्टर म्हणजे जिथं जीवनच चालू होते शिक्षणाचं अशी ती शाळा, मराठी शाळा. आणि तिथं शिकवणाऱ्या आम्हाला अगदी लहानपणापासून जे काही वळण लागले, जे काही संस्कार मिळाले, हे संस्कार मला इथं बसलेल्या मान्यवरांपुढे मिळाले. त्यांच्यामुळे मी आज उभा आहे. तस्मै श्री गुरुवे नमः. आता गुरु हा विषय म्हणजे गुरु म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ. आणि आपल्या विद्या विकास मंदिरमध्ये हे इथं मान्यवर असलेले आहेत, देवा समान आहे माझ्यासाठी. तर यांच्यासाठी प्रत्येक शिक्षकाने कसं शिकवलं, काय केलं, किंवा सहनशीलता म्हणा किंवा म्हणजे बऱ्याच गोष्टीसाठी मला सगळ्या एक्सप्लेन करू शकत नाही. प्रत्येक स्टेपला मला प्रत्येक शिक्षकाची आठवण आली आणि ह्या आठवणीने आज हा येऊन सगळ्यांना भेटण्याचा याची व्याख्या आपल्या सर्वांसमोर मांडली. यानंतर काही प्रमुख शिक्षकांची या ठिकाणी मार्गदर्शन होते. तत्पूर्वी मी या 1989 बॅचच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो, अजून आपल्या विद्यार्थ्यांच्या गुण मनोगत व्यक्त करणार आहे का? जर नसेल तर पुढील कार्यक्रम आपण शिक्षणाविषयी मनोगत या कार्यक्रमात बोलूया. यानंतर वंदना सध्याची करायला माझं स्थापन करणं माझे सध्याचे मानवी मी राहते करा रुक्मिणी करा. मला एक मुलगा आहे, तो यमात झालेला आहे. माझे मित्र भरती काम करतात. जगन्नाथ माळी, मला सध्यामध्ये दिलेले विलास मंगल विलास माळी. मी सध्या पनवेलला राहते. मला एक मुलगा आहे, म्हणजे वेळच लागते आणि मुलगा पनवेलमध्ये त्यानंतर तिला गंगाटांची गोष्टी म्हणून लागते. मला एक मुलगी आहे, ती MA करते आहे. मी एके ऑफिसमध्ये कामाला आहे. स्वाती शिवदास माझं, स्वाती सुनील भंडारे. मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. माझी मुलगी मोठी मुलगी सिव्हिल इंजिनियर झाली, दुसरी मुलगी MSc BEd झालेली आहे आणि माझा मुलगा डिप्लोमा करतोय, सध्या डिग्री करत जॉब करतोय. मी इंदापूरमध्ये आहे. सासरकडचं नाव असं पांडुरंग वगैरे. मला 2 मुले मुलगी आहे. मुलगा त्यांचे प्रोफेसर आहे. हा 2 नंबरचा मुलगा आहे, डिप्लोमा झालेला आहे. आणि एक मुलगी आहे, IT झालेली आहे. आणि माझे मिस्टर राजकीय असून शेती करतात. आणि मी सध्या खानापूरमध्ये राहते. ती भाऊ खंडारे आणि माझ्या मिस्टरांचे नाव राजश्री महेंद्र शिंदे. मी मुंबईला राहते. मला एक मुलगी आहे, मुलगी ऑफिसमध्ये कामाला आहे. मी मुली करत असते. लग्नानंतरचं नाव संगीता राजनकर. माझ्या एक मुलगी आहे, इंजिनियर डिझाईनचा कोर्स केला आहे. मी सध्या मुंबईचे जॉब करते. माझी स्टोरीचे टाकते. आणि सासूचं नाव संगीता भरत शिंदे. मला एक मुलगा आहे आणि पुण्यात असण्यापैकी माझं गाव पाठेगाव. माझा 2 मुलगा आहे. सासूचं नाव काळी, 2 मुलं, 1 मुलगी आहे. सगळ्यांचा मुलगा उत्तम
ललिता तुकाराम माने. मला दोन मुलं आहेत, एक मुलगा. मुलाचं बी मेकॅनिकल म्हणून लोकपाल आहे सध्या, आणि मुलीचं अरुणाचं मुक्काम आहे. देवीचं नाव अरुणा आहे. हसबंडचं नाव सुरेखा आहे. मी वेगळ्या नसते. मला दोन मुलं आहेत. मुलाचं शिक्षण वेगवेगळ्या झालेलं आहे. मी माधुरी आणि डोबळे. मी पुण्याला सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. आणि आमचा बिझनेस आहे. मी पण बिझनेस करते. नाव उज्ज्वला मोहसेचे. माझ्या मुले एक मुलगा बिझनेस आहे. नंतर विचारले गेले आता एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी जॉब करते सध्या आणि मुलगा आर्किटेक्चरच्या लास्ट इयरला आहे. मला 3 मुलं मी कलकत्त्यात असतोय. तिथून द्राक्षाची बाग आहे, ज्वेलरी शॉप आहे, व्यवस्थित आहे, 2 मुलं आहेत. इथे हॉस्टेलला राहत होतो. संध्याकाळी वसईला येथे स्पेशल एज्युकेटेड म्हणून BA टीचर म्हणून काम करतो. पाचवटन सगळे मी कारपेंटर आणि फेब्रिकेशन दोन्ही काम करतो. तिथं जवळच टेबल फॅक्टरी सर्व माझी काम करत आहे. IT इंजिनियर आहे, मुंबईला राहतो आणि ITच्या बँकमध्ये काम करतो. नमस्कार, मी सदाशिव विष्णू माळे आणि आता सध्या तळेगावमध्ये कांजूरमध्ये राहतो. सुभाष उमे मुलगा तुकडी मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. आणि आता मी राहायला परंपरेने आहे पनवेल. माझा ट्रान्सपोर्टर बिझनेस आहे. माझा मुलगा ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. माझ्या मुलीचं लग्न झालं. त्याला 2 मुले आहेत. माझं नाव शहाजी रामराव पैसे प्रसवाडी. मी शिवडीला राहत असतो. मी ड्रायव्हरमध्ये काम करतो. राणा मुलीद्वारे माझा व्यवसाय शाळा आहे. माझा मुले आहे. एक मुलगा इंजिनियर करतो, एक मुलगी इंजिनियर झाले आणि तिचं लग्न झालं. नमस्कार, बंडू बोटकर. माझा परिचय करतात या पुऱ्या 25 वर्षात नगर सगळ्यांना आहे. मग उपरीवाडीवर म्हणून मला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलाचं शिक्षण चांगल्या पैसा आहे. मला 2 मुले आहेत. एकीचं B.Com झाले, एकीचं ITI आहे आणि मी शेती करतो गावाला. आणि 1 मुलगी आहे. मुलीचं लग्न झाले आहे आणि मी शेती करतो. सर्विस करतो. 2 मुलं आहेत. शिक्षण घेत आहे. सर हे प्रत्येक वेळी ज्यावेळेस माझ्या ऑफिसला भेट दिली जात नाही. आमच्या गप्पा नेहमी तास माझ्या ऑफिसला असतात. आणि बिझनेस करत असताना सुद्धा प्रत्येक वेळेस मला प्रत्येक माझ्या गोष्टी आठवण आली. कुठे कसं कोणाला कसं उत्तर द्यायचं किंवा कोणाला कितपत आपण प्राधान्य दिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यामुळेच कळाल्या. त्याच्यामुळेच मी आज या योग्य स्टेजला आहे आणि मला बिझनेस चांगल्या पद्धतीने रन करतो. माझं 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. दोन्ही B.Pharmacy आहे आणि माझा व्यवसाय आहे तो मेडिकल व्यवसाय आहे. राष्ट्रीय बाग आहे. मला 3 मुलं आहेत. थोडी मुलगी आर्किटेक्ट इंजिनियर आहे, 2 वर्षामध्ये ॲग्रिकल्चर आहे आणि मुलगा पेटीकडे आहे. अभिमानाची बाब आहे. धाकटा मुलगा माही इंग्लिश मीडियममध्ये टॉपर होता, फर्स्ट होता. सैनिक पाटलांना जरी शिक्षण मिळत असलं तरी अनुभव आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातलं खूप मोठं काम आहे. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, परदेशामध्ये, परराज्यामध्ये मुलं या मुलं जाऊन त्यांनी भरपूर काही कमवले. परंतु आमच्या सयाजीराव पाटलांनी
टेस्टिंग आणि मार्किंग सेंटर आहे. माझे एक मुलगा 2 मुली. एक मुलगा बीटेक आहे, एक मुलगी MSc करते, एक मुलगी पुण्यात +2 करते. सर्वांचा परिचय विद्यार्थ्यांचा झालेला आहे का? कोणी राहिले का? पाटील तपासा. तिथं नोकरी आहे, सगळ्यांना माहितीच असेल. यानंतर सन्माननीय डॉक्टर पवार साहेब आणि आरोग्याची ऊर्जा देणारे आणि सकारात्मक विचारांची खाण असलेल्या पवार साहेबांना पहिल्यांदा धन्यवाद. कारण या कार्यक्रमाला पवार साहेबांनी हजेरी लावली आणि माझे सगळे लाडके विद्यार्थी त्यांना स्वागत करत होते. ते बघून मला खूप आनंद झाला. कसं असतं, एक नुसतं वेगळंच असतं, नाती नातीच असतात, पण नात्यामध्ये प्रत्येक नात्यामध्ये वेगळेपण असतं. डॉक्टर पवारांचं नातं आणि कन्नडकरांचं नातं आगळं वेगळं असतं. आणि खरं तर पवार साहेबांनी ते नातं जपून ठेवलंय, जतन करून ठेवलंय. हक्कांनी कन्नडकर कधी त्याच्या दरवाजात गेले आणि ते विमुख आले असं कधीच झालं नसेल. असे पवार साहेब तुम्हाला पाहुणे म्हणून लाभले आणि आपल्या शाळेचे हसत मूर्ती असलेली, उत्साही मूर्ती असलेली मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक कुंभार सर, ही जोडपणी खरंच भारी आहे बरं का. म्हणजे कुंभार सरचं तर कौतुकच करावं वाटतंय. 84 वर्षात हा माणूस इतका म्हणजे उत्साही, वेगळी असं म्हटलं म्हणून पण मी विचार करते माझ्यापेक्षा वयस्कर माणसांना, पण खरं कौतुकच पद आहे. त्यांचं मन हिरवं आहे आणि ते अजूनही टिकून आहे. अशा या सगळ्या माझ्या सर्व सहकारी आणि आणखी देखील बाबरांनीच माझे म्हणजे डॉक्टर पवार, डॉक्टर कुंभार सर, वसंत तबडे सर आणि तोडकर सर. तोडकर सरचा उल्लेख करावाच वाटतो मला. बराच वेळा तोडकर सरांच्या बऱ्याच गोष्टी अन्वयी पडल्या. मला अजूनही लवकर उठता झाला त्याला कायम सकाळची शाळा वेळापत्रक असतात. म्हणजे माझ्यात एक दोष आहे, मला सकाळी लवकर उठायला आवडत नाही. पण शाळेच्या काळात मला इतकं हसता येत असं सुद्धा सकाळी लवकर उठायचं असेल तर डॉक्टरांच्या शब्द ऐकायला येते मला. मॅडम लवकर उठा, लवकर जागा गेला, गाडी चुकेल, लेट तुम्हाला मिळेल, चला चला लवकर पूजा सुद्धा संक्षिप्त करा असं असायचं. त्यावेळेस मला अजून ते संक्षिप्त पूजेला नसतं, ती संक्षिप्त पूजा म्हणजे पटपट पूजा म्हणजे ठराविक मतभेद काय होते आणि कसे होते ते सगळं विसरून गेलं. चांगल्या गोष्टी जतन करून ठेवल्या. माझ्या आठवणीच्या सुरपेटीमध्ये परंतु काही चांगलंच मिळालं. खरंच करडत पण नाही, करडत शाळेने मला नीट केलं, खूप नीट केलं. म्हणजे सुरुवातीला मी आपल्या आमदाराला घाबरायचे, मोठ्या आमदाराला घाबरायचे. करडतमध्ये आले, अगदी रंगाला माझा धावायला लागला. आवाज तर असा पट्टी तयार झाला. याचा सगळे आवाज खाली गेलो. म्हणजे हे करडतची मिळालेली देणगी. आज मला खूप खूप आनंद झाला. तुम्ही विद्यार्थी
मी जे निवृत्ती कार्यक्रमामध्ये व्यस्त असताना त्यात वेळ काढून आपला इतक्या वर्षानंतर आठवण ठेवून त्याबद्दल मला शुभेच्छा देण्यासाठी मी मध्येच प्रामाणिक तुम्हाला संदेश करायला लागले पण माझी विद्यार्थी मी तुम्हाला संबोधित करतो. आमच्याकडे प्राथमिक शाळा म्हणजे अगदी प्रथम प्रवेश करणारी शाळा आणि आज तुम्ही 88-89च्या बॅचचा म्हणजे हायस्कूलमधून बाहेर पडल्यानंतर ही बॅच आमची आठवण नाही. प्राथमिकची आठवण जरा कमी होती कळलं नाही मला नेहमी मला हा कार्यक्रम असायचा मला याचा अनुभव आला. तुम्ही कळलं नाही खरोखरच आम्हा सर्वांची ओळख ठेवली आणि इकडे येण्याचा योग आला. मला सुद्धा या कळण्यामध्ये एक तपश्चर्या ही तशी जबाबदारी संधी मिळाली. मी तिथे आलो होतो कशासाठी एक कशासाठी जागा बदलण्यासाठी आणि तिथे आल्यानंतर जी काही मुली लागली इथं बदली करून आपल्या गावात जायचं ग्रामस्थ म्हणा आणि तिकडे माहितीकडे पण तिथे इतकी मुली लागली बळं पुन्हा मला 12 वाजता कळून ठेवावं माझी इच्छा नव्हती. कारण का तर आपण जे कष्ट करतो त्या कष्टाला तुम्ही सर्व विद्यार्थी आम्हाला मनोभावून यश दिले. अहो तुम्ही चांगलं शिकला नाव निघाल तरच आम्हाला विचारा त्याच्यात तुम्ही नाव कळताय ही मालका पुरली ही आमका पुरली ह्या सगळं हे असले नाव परंतु चांगलं नाव काढणार तुम्ही विद्यार्थी हे आम्हाला एक समाधान आहे आणि खूप समाधान वाटते मला की तुम्ही मंडळी या वयामध्ये मगाशी हे सांगणाऱ्या लोकांनी सांगितलं की भूमीचा तुमच्यात काय फरक दिसत नाही. त्याच्या इन्स्टिट्यूशनसोबत सुद्धा तुम्ही हे कशाचं प्रतीक आहे हे तुमच्या आशीर्वाद. इतकी वर्ष आपण तुमच्यासमोर आलो त्याचं एकच मी समाधान म्हणतो. अजून कुठली बोलली नाही. अजून सगळं खाणं पिणं काम करणं हे शेती सुद्धा काम म्हणजे हे कशाचं मला समाधान आहे तर तुम्हा सर्वांसोबत हा आशीर्वाद आहे. तुम्ही मला कुठल्याही बाकीचा त्रास होता समाधान वाटतं आणि तुम्ही आम्हाला बोलवलं त्याचं मनापासून आनंद झाला की या वयामध्ये तुम्ही बोलवलं. मला आनंद आहे. तुम्ही परिचय करून दिला. आता कंडिशनरला काय मला विशेष संबंध आला नाही परंतु कंडिशनरमध्ये आमचा चिरंजीव होता त्यात तुम्हाला माहिती असं तुम्ही पुढे गेला असताना त्यांनी
10-12 वर्ष काम केलेलं आहे. आम्हाला विद्यार्थींवर सेवा करण्याचा संबंध आला, त्यात आम्हाला चांगलं मिळालं. त्यामुळे आमचं नाव नोकरी झालं, तुमच्यामुळे आमचं नाव हे महत्वाचं का? नाहीतर नंतर काही बोलत असतील तर म्हणून पण हे तुमच्यामुळे मला सगळं आलं आणि तुमचं बी कल्याण झालं आणि आम्हाला मिळाल्या. त्यामुळे आमचं सगळं म्हणजे आमचं वाट. दुसरी गोष्ट, तुम्ही आता ज्येष्ठ नागरिकांमध्ये आलेला आणि तुमची मुलं शिकते, सुरुवाती चांगलं शिकवा, चांगलं आपल्या आठवणी त्याला सांगा. आम्ही असं शिकलो. कारण आमची मुले 4थीमध्ये शिकली, पण ती मला आमचं तुमच्या असले गाव भेटतील गाव म्हणजे शिकला आठवण होते म्हणजे बालपण. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही आम्हाला आठवण करून बोलवलं. तुम्हाला धन्यवाद देतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला वेळकम करायचं आहे. तुम्हाला पुढच्या दीर्घायुष्य वाढो, लाभो आणि तुम्हाला आशीर्वाद धन्यवाद गुरुजी. यानंतर आपलं थोडक्यात म्हणावं, सामान्य तारेकर सर या ठिकाणी या लाडक्या मुलांनो या फेल गाण्यानं या ठिकाणी आपण सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं या ठिकाणी मी स्वागत करतो. तुम्ही त्या वर्षानं या ठिकाणी आम्हाला आठवलं, याचे भाग्य आमचं दुसरं कुठलं नाही. तुम्ही ज्या वेळेला भागात होता त्यावेळेला तुमचं वय लहान होतं, तुम्ही 15-16 वर्षाचे असाल, त्यावेळेला आम्ही 30-35 वर्षाचे असू. त्यावेळेचे तुमचे जे चेहरे आज पुन्हा मला पाहायला मिळत आहेत आणि ते चेहरे पाहण्यासाठी परमेश्वरानं आम्हाला आयुष्यमान दिलं. त्या परमेश्वराचाही आम्ही आभारी आहोत. त्या ठिकाणी मी बघतोय तुम्ही आता कमीत कमी 50च्या पुढच्या वयाचे असाल, 50-51 पुन्हा आले असतील, पुन्हा जावई आले असतील किंवा मुलं मोठी झाली असतील, ती शिकायला असतील आणि त्यांचं नातवंड तुम्हाला आले असतील. एवढ्या वयामध्ये तुम्ही 36 वर्षांनी या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला. 36 वर्षांनी आम्हाला आठवलं आणि ती शाळा विषय विकास मंत्रीची शाळा पुन्हा या ठिकाणी तुम्ही भरवली. हे करून आमचं भाग्य आहे आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं. सगळ्या शिक्षकांना या ठिकाणी माझे अध्यक्ष आहेत पवार साहेब आणि आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत कुंभार सर, या सगळ्यांना तुम्ही निमंत्रित केलं, त्यांच्याबरोबर आम्हाला बोलवलं. हे फार मोठं भाग्याचं आहे. तुम्ही सर्वजण त्या वर्गाचे मित्र आहात. मित्रासारखा सहकारी कोणीही नसतो लक्षात घ्या. मित्राला सहकारी करतो म्हणून एखादा गावाला पेटलेला असेल, त्या पेटलेल्या वांग्याचा गावा म्हणजे मित्र. पेटलेल्या वांग्याचा गावा म्हणजे वांगा गाय करण्याचं सामर्थ्य मित्राला. मित्राला कितीही दुःख झालं तर दुसरा मित्र जर कधी म्हणजे त्याच्याशी एकनिष्ठ आहे, मित्राला मित्र कधीही मदत केल्याशिवाय राहत नाही. हा अनुभव आहे. आणि तुम्ही आता जे कार्यक्रम स्नेह मेळावा घेतलाय तो तुमचा स्नेह असाच निश्चित राहावा अशी परमेश्वराची मी विनंती करतो. आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, खूप आयुष्य तुम्हाला मिळेल अशी मी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो. आणि माझं छोटंसं गीत त्यावेळेस या ठिकाणी मी तुमच्या समोर सादर करतो. You
देव माना वंदना गुरु जना जय भावने पुनिया कर्तव्य थोर माना गंगे परी पवित्र गंगे परी पवित्र प्रेमामयी विचार नवहिंदवी युगाते तुम्ही ततील प्रकार ज्ञानाचा मुलारू शिवबापरी सदैव दिलदार दूरवावे शिवबापरी सदैव दिलदार दूरवावे तिलकापरी सदैव ध्येयात या पुजावे तिलकापरी सदैव ध्येयात या पुजावे गंगे परी पवित्र गंगे परी पवित्र देवांगी विचार नवहिंदवी युगाते तुम्ही ततील प्रकार ज्ञानाच्या मुलांनो तुम्ही मला आधार नवहिंदवी युगाते तुम्ही ततील प्रकार शाळेत रोज जाता शाळेत रोज जाता ते ज्ञान बिंदू मिळवा शाळेत रोज जाता ते ज्ञान बिंदू मिळवा जगी पावने भूमी त्या कर्तव्य थोर माना तुलसील शान राखा तुलसील शान राखा ठेवू नका विकार नवहिंदवी युगाते तुम्ही ततील प्रकार ज्ञानाच्या मुलांनो तुम्ही मला आधार नवहिंदवी युगाते तुम्ही ततील बऱ्याच मुलांना विद्यार्थ्यांना जणू काही आपण 10वीच्या वर्गामध्ये त्या ग्राउंडमध्ये जुन्या शाळेच्या ग्राउंडमध्ये बसलोय उभा राहिलोय अशीच जणू भावना काळेकर सरांनी या ठिकाणी निर्माण केली आणि आपल्याला 35 वर्ष फ्लॅशबॅकमध्ये दिलं. खऱ्या अर्थानं अशा होती. यानंतर सन्माननीय तोडकर सर आपलं मनोगत मोजक्याच भाषेत आपल्याला विद्यार्थ्यांमधील जे माजी विद्यार्थी त्यांचा स्नेह मेळावा आज आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तमाम शिक्षक सुधारक मंडळ कलेचे चेअरमन डॉक्टर एस.एन. पवार साहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले आणि माझे सुद्धा गुरुजी असलेले श्री कुंभार सर हा मेळावा आयोजित केला. आपण सर्वांनी खूप प्रयत्न केले
35 वर्षानंतर भेटतोय आपण, एकत्र येतोय आणि तुम्ही 50 ओलांडून 60कडे चाललेला, बरोबर आहे की नाही? म्हणजे हा केवढा योगायोग आहे, आज आपण एकत्र भेटतोय, ही परमेश्वराची कृपा आहे. या मेळाव्यामध्ये मी तुमचं मनोबल व्यक्त केलं. आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात, ती मात करून आपण आपलं आयुष्य जगत असतो. तुम्ही आता विद्यार्थ्यांचे पालक या भूमिकेमध्ये आहात. तुमचे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पुढे तुम्ही पाठवलेले, जे तुम्ही आपल्या मुलांना अधिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे, हे फार महत्वाचं आहे. आपण शिकलो, त्यामध्ये काही अडचणी आल्या, आपण मुलांना येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करत आहात. हा एक अत्यंत आनंदाचा भाग आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत. आम्हाला तुम्ही निमंत्रण देऊन आपल्या मनापासून घरी येऊन भेटून बोलावलं, त्याबद्दल वृद्ध हृदयापासून आपले मी आभार मानतो. हा कार्यक्रम आपणा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आहे, पण दुर्दैव एक आहे की आपले सहकारी आपलं भान विसरून मी कसा मोठा झालो, मी काय केलं, हा जिद्द सांगण्याची वेळ नाही किंवा आपले संबंध सांगण्याची वेळ नाही. समजा आता आयुष्य आपण सत्कारी ओरडून पुढे चाललो, माझ्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की आपण शुभेच्छा, या सर्वांना शुभेच्छा द्या आणि भरभराटी त्याचं आयुष्य जगायचं, त्यांना मिळावं अशी शुभेच्छा आपण सर्वजण घेऊया. मी माझ्या वतीने आपल्या सर्वांना मनापासून दीर्घायुष्य लाभो अशी शुभेच्छा देतो. आपल्या कुटुंबाला दीर्घायुष्य लाभो, आनंद कुटुंब आपल्याला लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संबोधतो. धन्यवाद. संदेश दिला, त्या संदेशाबद्दल एक संघटन म्हणजे काय असतं, झाडू जब तक एक सूत्र में बंधी होती है तब तक वह कचरा साफ करती है. झाड़ू जब तक एक सूत्र में बंधी होती है तब तक वह कचरा जब बिखर जाती है तो वह खुद कचरा बन जाती है. इसलिए संगठन में रहिए, बिखर कर कचरा न बनिए. म्हणून सर्व मित्रांनी झाडूप्रमाणे एकत्र राहिलं पाहिजे, एकमेकाशी सुसंवाद साधला पाहिजे, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये समाविष्ट झालं पाहिजे, तरच हा स्नेह मेळावा यशस्वी झाला असं मी मानतो. अशाच प्रकारे आपल्याला संदेश देण्यासाठी मी निमंत्रित करतो आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय कुंभार सर. त्याच्या अगोदर 12 वर्ष तुमच्या सान्निध्यात घालवले. 12 वर्षापूर्वीचा काळ तुमच्या सान्निध्यात घालवला, त्यावेळेला जो आनंद होता, तोच आनंद आजही मला या ठिकाणी उभवता आलेला आहे. तेच चेहरे, तेच विद्यार्थी, ते त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, आदराची भावना, आपुलकीची भावना, ती आज देखील पाहायला मिळते आहे. तर म्हणजे हे आमचं भाग्य, 35 वर्षानंतरही तुम्ही मला भेटू शकला, तुम्हाला मी भेटू शकलो, आपल्यामध्ये थोडंसं इतुबीत होऊ शकतो. आज इथं तुम्ही आमचा सत्कार घेतला. 90 साली दिल्लीमध्ये राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते जो सत्कार घेतला, मला जो आनंद झालेला होता, जी माझ्या मनामध्ये भावना निर्माण झालेली होती की ज्या राष्ट्रपतींना 200 मीटरच्या बाहेरूनच पाहता येतं, जवळही जाता येत नाही, त्या
हे असू द्या, राहू द्या, विनंती करतो. आता तुमच्यामध्ये थोडासा परिचय होत असताना सांगितलं, आपल्याकडे फारसे विद्यार्थी उच्च स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही शैक्षणिकदृष्ट्या किंवा इतर. ठीक आहे, त्याचं भाग्य आहे. तुम्हाला उद्योगपणापर्यंत पोहोचता आलं नाही, उच्च स्थानापर्यंत जाता आलं नाही, उच्च विकसित होता आलं नाही, पण तुमच्यापैकी बऱ्याचशाने आपल्या मुलांना मुलींना उच्च विकसित केलेलं ऐकायला मिळालं. म्हणजे जे आपल्याला जमलं नाही, जे आपल्याला करता आलं नाही, ते तुम्ही तुमच्या पुढील पिढीसाठी करून दाखवलं. अपुरी राहिलेली जिद्द तुम्ही या मार्गाने पुढे करतात. शेवटी कसं आहे, प्रत्येकाचं भाग्य आहे, त्याच्या भाग्याप्रमाणे तो चालणार आहे. मी आमचं कळलं पाहिजे, मला आमचं भेटलं पाहिजे, मला असं झालं पाहिजे आपण म्हणून नाही. ते आपल्या भाग्यात असेल तेच होतं. पावसाचा थेंब जेव्हा जमिनीवर पडतो, त्यावेळेला आवळाच्या पानावर पडतो, त्यावेळेला चमकतात मोठ्या प्रमाणात तो चमकत राहतो. पावसाचा थेंब, तो पावसाचा थेंब एखाद्या शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती बनतो. तोच पावसाचा थेंब एखाद्या घरामध्ये पडला तर तहानलेल्या पशु पक्ष्यांची तहान शमतो. तोच पावसाचा थेंब एखाद्या जमिनीमध्ये पडला तर दुर्गंधीमय होऊन जातो. आणि तोच पावसाचा थेंब एखाद्या तापलेल्या तलावावर पडला त्याचं अस्तित्वच नष्ट होऊन जातं. थेंबाचा काय होतो, त्याचं भाग्य ते होतं, त्या भाग्याप्रमाणे तो घडत गेला, त्या भाग्याप्रमाणे त्याचं फळ त्याला मिळत गेलं. तुम्ही कुठं जन्माला आलेला आहात, कोणत्या फळामध्ये जन्माला आले, कोणत्या घरामध्ये जन्माला आलेले आहात, हे तुम्ही कोणतं कर्तव्य करताय, कर्तव्य कोणतं आहे, कर्तृत्व कोणतं करत आहे, तुमच्या त्या भाग्याप्रमाणे तुम्ही करत आहात. तेव्हा तुम्ही असंच कर्तृत्ववान बनत आहात. जेवढं होता येईल, जेवढे करता येईल, तेवढं दुसऱ्याच्या उपयोगी पडा. हे केवळ क्षणभंगुर आहे. आज मी इथं बोलतोय, उद्याचं मला बोलणार नाही, कोणालाच नाही. आज आहोत ना, आजचा दिवस आपण मजेत घ्यावा, चांगल्या जागा सत्कार लावायचा, म्हणजे सर्वांशी मिळून मिसळून कोणी गुलाबीनं जेवढा आनंद घ्यायचा, जेवढं इतरांना सहकार्य करता येईल तेवढं करायचं, मदत करता येईल तेवढी करायची. आणि आपला हा आनंद चौघडा अंगाला असतो. लाईट गेली, मेणबत्ती लावतो. मेणबत्ती तिच्या परीनं स्वतःला जाळून घेते, स्वतःचं जीवन नष्ट करते, पण इतरांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करत असते, इतरांना उजेड देत असते, इतरांच्या सभोवतालचा मनातला अंधकार नष्ट करून उजेड निर्माण करत असते. तुम्हाला हीच मिळाली, हेच करा, इतरांच्या उपयोगी पडा. इतरांना जेवढं काही इतरांसाठी काही करता येईल तेवढं करा. हा मानवी देह पुन्हा नाही, आहे तोपर्यंतच आहे. तुम्हीच आता आम्हाला सांगायचं नसतं, आता आम्ही तुम्हाला काय सांगायचं, यावेळेस सांगायचं सांगितलेलं आहे. आता आमच्यापेक्षा तुम्ही खूप हुशार आहात, ज्ञानी आहात. तुम्हाला उपदेश करण्यापेक्षा तुम्हीच आता आम्हाला उपदेश करायचा असतात, तरी ऐकून घेतलं. धन्यवाद. बोलायला सगळी आभार, सन्मान केला, धन्यवाद. सर्वांना नमस्कार. जय हिंद, जय या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होत आहे, अनुभवत आहोत. स्नेहभोजनाच्या अगोदर मी 2 मिनिटाचा सूचना देतो. अध्यक्षीय भाषण सन्माननीय डॉक्टर एस पवार यांचं होईल. तदनंतर सर्वांचा ग्रुप सेल्फी होईल, कोणीही पेटे काढू नये. 5-10 मिनिटांमध्ये ग्रुप सेल्फी होईल आणि तदनंतर आपण पाठीमागच्या भागामध्ये स्नेहभोजनासाठी जाणार आहोत. या परिसराला त्यांनी आध्यात्मिक वैभव प्राप्त करून दिलं. या संस्थेला एक नवी दिशा देण्याचं काम ज्या हातांनी होतं, ज्या पावलांनी होतं, असे आमचे आर्ट मुलींचे सर्वेसर्वा गुरुवर्य आदरणीय परमादरणीय श्री सन्माननीय डॉक्टर एस पवार आपल्या सर्वांची सांगत मी अभिवादन करतो.
या व्यासपीठावर बसलेले सर्व गुरुवर्य मान्यवर आणि आपण त्याचे पूर्वाश्रमीचे सर्व विद्यार्थी आपल्या सर्वांना मी मनापासून या मेळावा संपन्न केल्याबद्दल धन्यवाद देईन. खरं तर मला आश्चर्य वाटतं, नंतर काही मित्रमंडळी त्यांचे आहेत. 35 वर्षानंतर तुम्ही एकत्र जमण्याचा योग करताय हे बघूनच मला आश्चर्य वाटतं. कारण 35 वर्षानंतर प्रत्येकाचं अस्तित्व, त्याची कामं, त्याच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या आणि यातून सगळे तुम्ही एकत्र होणार हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. पण आज प्रत्यक्ष पाहिल्यावर आनंद वाटतोय. त्याचा जास्त आनंद मला इकडे वाटतो. त्यांच्या लेखीनं आहे ते तुम्ही आणलं या निमित्ताने हा एक आनंदाचा क्षण आहे. खऱ्या अर्थाने आपण कसं काय इथे जमलो असा विचार केला ना तर त्याच्या मागे एक सूत्र आहे. सूत्र असं आहे, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देवदेव. हे सगळ्यामध्ये काय आहे? माता पिता, आचार्य, विद्यार्थी हे सगळे देवासमान आहेत. द्रविणं म्हणजे द्रव्य धन, ते सुद्धा सर्वस्व आहे. आणि हे सगळं येण्याच्या मागे विद्या हा एक शब्द आहे. विद्याचं महत्व. आणि ही विद्या कुठे मिळालेली आहे? ही विद्या विकास मंदिर करेडून या शाळेत मिळाली आणि देणारी हे सगळे आहे. असा मोठा योग आहे. बघा ना, विद्या म्हणजे ज्ञान आणि ज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे असं आपण म्हणतो. कारण ज्ञान हे शस्त्र आहे, ज्ञान हे अस्त्र आहे आणि ज्ञान हे शास्त्रीय आहे. ज्ञान हे बल आहे, ज्ञान हे शक्ती आहे आणि ज्ञान सामर्थ्य आहे. ज्ञान हे धन आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे. ज्ञान म्हणजे देव, ज्ञान म्हणजे ईश्वर आणि ज्ञान म्हणजे परमेश्वर. काय नाही आपल्याकडे? म्हणजे जे ज्ञानी आहे त्यांच्याकडे सगळंच आहे असं आपण म्हणतो. कुणीच त्यातलं लहान मोठं नाही. कारण सगळ्यांच्याकडे ज्ञान असेल तर सगळंच आहे. आपल्यापैकी कोणी मगाशी मी ऐकलं का मी पाहतोय सह्याद्रीवर आलं आता तुमच्याकडेच पाहतोय की शेतीचा व्यवसाय उत्तर करत असताना मुलांचं गुणवत्ता प्रत्यक्ष मी माझे ते मुलं माझे पेशंट म्हणून आहेत. अधिक थोडंसं मला आवडतं त्या मुलांचे शिकवताना. त्या मुलांनी आपलं स्वतःचं विश्व शैक्षणिक क्षेत्रात उच्च तयार केले. असे तुमच्याकडे सगळेच आहे. आणि हे कुठून आले तर या लोकांच्या आशीर्वादातून आले. आजचा क्षण म्हणजे फार वेगळा आहे. वेगळा अशा अर्थाने की आज तुम्ही मित्रताच्या नात्याने आले का? काय सर, आज तुमचे विद्यार्थी असं मी म्हणत नाही. या हा स्नेह मेळाव्यामध्ये आपले टीचर आणि तुम्ही एकत्रच आहात. वयाने सुद्धा जवळपास आपण चाललेलो आहोत एकत्र, होय की नाही? आणि मग मी पुन्हा विचार करतो आहे की आता तुम्ही 50च्या पुढे आहात. एक शास्त्र आहे मानसशास्त्र की 50च्या पुढे गेलं की तो जास्त क्रिएटिव्ह होतो. 60च्या पुढे गेलं तर जास्त क्रिएटिव्ह, 70च्या अबाव मोस्ट क्रिएटिव्ह आणि 80च्या अबाव मोस्ट क्रिएटिव्ह. बसले मानेश्वर बसले, मराठी डॉक्टर विली बसले, हे सगळे क्रिएटिव्ह आहेत आणि तुम्ही त्यांचे विद्यार्थी आहात. त्यामुळे तुम्ही आणखी मोस्ट क्रिएटिव्ह बनत आहात आणि बनायचं आहे. एक संदेश मात्र नक्कीच आहे की तुम्ही जेवढं शिक्षण केलं त्यापेक्षा तुमच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावं आणि त्यांनी पुढे जावं ही काळाची गरज आहे. खरं तर वेळ जास्त चालला तर एक उदाहरण देतो मी. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी चालत असताना मला परवा एक योग आला की मराठा आरक्षणावर मुलाखत युट्यूबला माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले साहेबांची होती जे आपल्याशी संलग्न करायचे. आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी बोलता सांगितलं, बरेच प्रश्न होते सपाटाकडे. त्यात त्यांनी सांगितले की माझं गाव करेडून म्हणजे दुष्काळी भागातलं गाव. आमचे वडील शिक्षक आणि आम्ही त्यावर सगळे शिकलो. आम्ही सगळे शिकलो म्हणून
आज आम्ही सक्षम झालो, नाहीतर माझ्या नावावर त्यांनी सांगितलं माझ्या नावावर फक्त 14 गुंठे जागा शेती किती येते आणि मग मला आरक्षणासाठी उभं राहावं लागतं. याचा अर्थ शिक्षणाला काय महत्व आहे ते आपल्या न्यायमूर्तीने आपल्याकडे सांगितले. न्यायमूर्तीने समजलं, एका घराला समजलं, हे घर फार गेलं आणि सामान्य माणसांची घर पुढे जाण्यासाठी कागदासारखे माणसाने आपलं सगळं आयुष्य वेचलं. मला वाटते या ज्या मंदिरामध्ये तुम्ही शिकला त्या मंदिराची 2 दैवत आहेत. तात्यात्री निर्मातेच आहे, पण या संस्थेचा अध्यक्षपदी प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी भूषवलं आहे. आणि सगळ्या महाराष्ट्रात सुपरिचित असलेल्या अशा 2 व्यक्ती ज्यांच्या शाळेमध्ये तुम्ही शिकला याचा सगळ्यात जास्त अभिमान स्वाभिमान असलेले तुम्ही आहात. खरं तर हे सगळं वैभव पाहताना मनापासून आनंद वाटतो. एकच सांगेन की प्रकृती सांभाळा. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर तुमची प्रकृती आणि त्याचबरोबर तुम्ही जी पुढची पिढी घडवणार आहात त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांना चांगलं घडवावं असं मनापासून वाटतं. पुन्हा एकदा वाटतं की आता सरांनी अनुभवाशी सांगितलं उपराष्ट्रपती देवदत्त विजयचा, तर असं एक म्हटलं जातं शैक्षणिक क्षेत्रामध्ये इंग्लिश वाक्य आहे, शो मी युअर टीचर आय विल टेल युअर फ्युचर. लक्षात येते, तुमचा टीचर दाखवा, तुमचं फ्युचर मी दाखवतो असं कोण म्हणतं? शिक्षण तज्ञ म्हणतात. म्हणजे टीचर मध्ये एवढी पॉवर आहे की दुसऱ्याचं फ्युचर घडवण्याचं सगळी पॉवर टीचर मध्ये आहे. आणि म्हणून हे सगळे मानव घेऊन बसते. खरं तर मला तर भाषा काही इथे जे आहेत त्यांच्या सगळ्यांचा परिचय आहे, पण दर्शक आहे त्यांचा प्रत्यक्ष परिचय नाही. पण या गावाशी माझी नाळ पूर्वाश्रमीच्या काही ऋणांची जोडली आहे. त्यामुळे मी तुमच्याबरोबर असताना मला मनापासून मनस्वी आनंद होत आहे आणि मला तुम्ही बोलवल्याबद्दल मनापासून धन्यवाद देईन. आणि तुम्ही सगळे असेच एकत्रपणे राहा, एकत्रपणे मदत करा एकमेकाला, किंवा मागे पुढे राहा त्याला बरोबर घेऊन चालावं. आणि आपल्या ताकदीचा एक ऑलसेस फिजिकल मेंटल सोशल सगळी दुसऱ्यासाठी वापरून त्याचंही भवितव्य पुढे देण्यासाठी आपण प्रयत्न करूया एवढी एक मनापासून इच्छा व्यक्त करेन. आणि बसता एक संदेश शेवटचा देऊन जाणार आहे की इथं बसलो असताना मी बराच खूप पाहतोय समोर. आणि आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे गरज म्हणजे नेहमी म्हणतात तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळी गाव, माळावरचं गाव, आजही अजून माळाचंच गाव दिसतं तरी द्राक्षाची बाग पिकत असत ते, होय की नाही? एक संकल्प करायचा या निमित्ताने प्रत्येकाने कुठे कुठे असा तुम्ही कुठे गावात असेल कुठे बाहेर असेल एक झाड लावा. आज कार्यक्रम संपला, उद्या तुम्ही झाड घेते घरी तुमच्या ठिकाणी एक झाड लावा, वर्षभर सांभाळा, पुढच्या वर्षी याच तारखेला त्याचा वाढदिवस साजरा करूया. हे आपल्यासाठी उत्तम गोष्ट होईल. प्रत्येकाने हे करूया. मी तर म्हणेन की आपल्याकडे इकडे बसलेले सुद्धा बरं असं काही नाही की विद्यार्थ्यांनीच करायचं, सगळ्यांचंच एक नागरिक म्हणून कर्तव्य आहे. कारण हे जे बाहेरचं ग्लोबल टेम्परेचर वाढले ना त्याचं मी पाहतोय आणि थोडासा अभ्यासही करतोय सध्या. फार भयानक स्थिती आहे. वन क्षेत्र 33% होतं 1947 साली. ऋतुमान सगळं बदललेलं आहे. हे व्यवस्था नाही, ऋतुमान आता राहिलेलं नाही, याचा फटका आपल्या सगळ्यांना बसतोय. आणि म्हणून हा संदेश द्यायचा आहे. तुम्ही सगळे शून्य आहात आणि एक बोलण्याची संधी म्हणून साधून तुम्हाला एक संकल्प दिला. बाकी माझं त्याच्यासाठी काही मला फार मोठं प्रेशर नाही आहे. विनंती आहे, सामाजिक विनंती म्हणून हे करावं. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आरोग्य चांगलं राहो आणि उत्तम यश संपादन करावं अशी पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करतो आणि ते सांगतो. जय हिंद. विद्यार्थ्यांच्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचनानुसार हा जो 35 वर्षानंतरचा योग ज्यांनी साधला, हा योगायोग घडवून आणण्यासाठी ज्यांनी अपार कष्ट केलं, त्याच्यामध्ये प्रातिनिधिक त्या 3 व्यक्तींचा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान डॉक्टर एस एम पवार यांनी करावा अशी विद्यार्थ्यांच्याकडून सूचना
करण्यासाठी त्यांनी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे. त्यानंतर आमचे व्यवसायी तानाजीभाऊ माळी यांचाही सन्मान डॉक्टर यशवंत पवार करतील. भाऊजी यांचाही तदनंतर सर्वांचा खूप होईल जो की आयुष्यभर आपला होईल असा आपण ग्रुप फोटोग्राफर ह्या सर्वांनी काय करत आहात. फणी गेम्स असतील, सगळं काही घडणार आहे ते तिकडेच होतं. पण मला आज पोहोचण्याला तरी मला काही सुचतच नव्हतं. पण ते माझी नाही आहे, ते तुमच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय शक्यच नव्हतं. फक्त सुरुवात करणे गरजेचे होते, ती सुरुवात फक्त मी केली. आणि त्यामुळे तुम्ही सर्वांची मदत केली, सहकार्य केलं, त्याशिवाय हे शक्यच नव्हतं. तेव्हा तुम्हा सर्वांचे सर्व आभार मानते. नाचता येतंय. इथं आपलं लाऊड स्पीकर आहे, सगळे म्युझिक सिस्टम आहे. ते गुण इथं सगळ्यांसमोर दिसावे. वयाच्या 50 मध्ये सुद्धा आपण आपल्यामध्ये 25 तारुण्य शिल्लक आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मी बघतोय सकाळी आल्यानंतर चेहरे सगळे संदिग्ध होते, परंतु हा कार्यक्रम झाला, एकमेकांना पाहिलं, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती त्यावेळच्या शाळेतलं हसू मला दिसलं. 50तून पुढे गेलेले सुद्धा तरुण 25 मध्ये आले. 25तून 50 गेलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जणू काही 25 मध्ये आल्या. तेवढं यामध्ये भासलेलं आहे. त्या पद्धतीने हे सगळं पूर्ण व्हावं. आपलं आयुष्य वाढणार आहे. आयुष्य असं विचार करत चिंताग्रस्त मध्ये कधीही वाढत नाही. आपल्यामध्ये शुद्ध मन बाहेर आले पाहिजे, आपली एनर्जी बाहेर आली पाहिजे. इथं कोणी नाही, फक्त तुमची शाळा आहे. तुमची शाळा सोडून कोणीही इथं नाही तुम्हाला बघणार. त्यामुळं स्वयंपूर्ण कोण आहे का? कुणाला गाणं वगैरे काय म्हणता येते का? नमस्कार, मी संगीता रमेश अत्तरकर, मूळचे संगीता नामदार. सध्या मुंबईत असते.
माझी मुलगी आता सध्या कंपनीत जॉब करते. ती इंटिरियर डिझायनर आहे. माझे मिस्टर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये जॉब करतात. आणि इकडे गावी माझे आई वडील असतात. त्यामुळे या यात्रेच्या आणि गेट टुगेदरच्या निमित्तानं आई वडिलांची भेट झाली आणि आमच्या सगळ्यांची भेट झाली. मला खूप छान वाटलं सगळ्यांना. काळी पुढे सासऱ्याचं नाव काळी वगैरे. मला 2 मुलं 1 मुलगी आहे. तिघांचा पण मंगल जगन्नाथ माळे आणि सासऱ्याचं नाव मंगल विलास माळे. मी सध्या पनवेलला राहते. मला 1 मुलगा आहे. मुलगी US असते नागपूर आहे आणि मुलगा सिव्हिल इंजिनियर पनवेलला आहे. सासऱ्याचं नाव पंकज माळे. मी मंगळवेढ्याला असते. मला 2 मुलं आहेत. 1 मुलगा 1 मुलगी. मुलाचं माझे मी मुलीला झालं आहे. आता सध्या लोकल आहे. मुलीचं BEd झालं. तिचं लग्न म्हणून 6 महिने आहेत तर स्वीकार आहे आणि तिच्या घरी आहे. लोकांची लग्न मी मुली आहे. काठेगाव का गावात सासऱ्याचं नाव मला ती मुली एक मुलगा आहे. मी का बिझनेस करतो. सविस्तर आपलं झालं पाहिजे. सगळ्या ग्रुपमध्ये अख्ख्या पूर्ण बॅच मध्ये एकमेव जशी सिनियर अभिनेत्री रेखा तशी राणी माधव तर होतं का? माझं नाव राणी रामचंद्र महाजन. सासरचं नाव माधुरी आम्ही करते. 10वी नंतर मी पुण्यात केले. माझं बेसिक B.Com झालं. लग्नानंतर M.Com केलं. नंतर मी 10 वर्ष अकाउंटंट म्हणून जॉब केला. सध्या इन्शुरन्सचा बिझनेस करते आणि जनरेटर सप्लाय करते. 1 मुलगा आहे तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आता लग्नाचं बघायचं चाललं. सुनबाई आणायची करायची. म्हणजे आता इथून पुढे मजेत खायचे दिवस आहेत म्हणायचे. कष्ट सुरू होणार नाही खऱ्या अर्थाने सेकंड इनिंग सुरू होते आता. सासरचं नाव आहे. मी सध्या पहिली काठगोल असते. मुलीचं लग्न झालं ते मिळालं आणि आता शेती मला 3 मुलं आहेत. मुलगीचं लग्न झालं आहे. 7 मुलगा आहे आणि माझा मुलगा त्याला 2 मुलं आहेत. ते पण मी आता सध्या IT कंपनीत जॉब करते. आणि मुलगा आर्किटेक्चरचा लास्ट इयरला आहे. सगळे कुंभार कलाकार आहेत. तुमच्या कोणती कला आहे ते तर सांगा ना. हां माझ्याकडे कला म्हणजे कलाकार फार नाही आहे पण मला ते रिलेशन मेंटेन करायला आवडतं. आणि म्हणजे हे असं तर शाळेचे असू दे किंवा नातेवाईकांना असू दे सणांचे रिलेशन छान मेंटेन करायला आवडतं. सणांना एकत्र राहायला आवडतं आणि या अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायला मला फार आवडतं. नाही हे मला तर खूप सिरियस आहे. असं काही नाही. मी सुरुवात केली माझ्यासोबत जाण्याने भाऊ काढला आहे. माझ्या नवऱ्याचं नाव राजश्री मटेरियल शिंदे. मी मुंबईला राहते. मी पण जॉब करते. मला 1 मुलगी आहे. मी मुलीकडे माझं इथलं नाव आशा नंबर दिसे. सासरचं नाव आशा पांडुरंग. मला 2 मुलगे आणि 1 मुलगी आहे. मुलगा बँकेत ऑफिसर आहे. मुलगी माझी IT इंजिनियर आहे. आपण B.Com झाला त्यात उद्योगात लागलेला आहे. विशेषतः आजची जी ही शूटिंग आणि फोटोग्राफी ही सगळी व्यवस्था अशा त्यांच्या मुलांनी सगळी केलेली आहे. अतिशय छान फोटोग्राफर आहे. अनेक इव्हेंटमध्ये आमचा त्याचा भेट होते आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तुमचे हे जे मोलाचे क्षण आहेत जे आनंदाचे क्षण आहेत ते कॅमेराबद्दल चित्रबद्ध केले हे आयुष्यभर तुमच्या लक्षात राहणार आहे. त्याचं सगळं श्रेय टोटल क्रेडिट गोज टू दिसे नाही सॉरी डोंगरे. अजून एखादी कला वगैरे काय? या ग्रुपच्या दुसऱ्या जयप्रदा आहेत त्या. भंडारे. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मोठी मुलगी सिव्हिल इंजिनियर झाली. दुसरी मुलगी MSc BEd झाली. मुलाचं डिप्लोमा आता डिग्री करत जॉब करतोय मुलगा. मी इंदापूरमध्येच असते. घरी असते. ते इंदापूरमध्ये मेन पेठेत राहतो आम्ही. मला 1 मुलगी आहे. मी माझ्या
कर्समध्ये गृहिणी म्हणून काम करते. तो सिद्धनाथाला तिथं गेल्यानंतर करसुंडीला जायचं, यांच्या घरी सरबत वगैरे हो, चहा पाणी केल्याशिवाय यायचं नाही. सासऱ्यांचं नाव मालती मधुकर ठावकर. मला एक मुलगा आहे. मी सध्या कडामध्ये असते. मगाशी मला चान्स दिला बोलायचा, पण मी गडबडून गेले. आपल्या शाळेचा कार्यक्रम म्हणून मी 14 वर्षांनी माहेरी आले. मी शिलाई काम करते. मी सासरी मला परवानगी नव्हती आता यायला सुद्धा, पण मी माझ्या शाळेचा कार्यक्रम घरी सांगितला. त्याच्यामुळे मला लगेच परवानगी दिली आणि मी इथं आले. माझं नाव माझं सासऱ्याचं नाव संजय देशमुख. मी घरमध्ये राहते. माझं मुले आहे. मी माझं बिझनेस करते. मुलीला एक लग्न झालेलं आहे आणि मी जरा एक गृहिणी आहे. तुझे इक्वल बरोबर चिन्ह आहे. तर मी त्यांना विनंती करतो सगळ्यांनी शांत चित्ताने त्यांचं छानसं गीत ऐकायचं आहे. आधी ओळख सांगा. इथंच सुरुवात करायची. आधी ओळख सांगा तुमचं, तुम्ही कुठं असता, पुण्यात कुठं असता, पुण्यात जर आलो गेलो आलं तर कुठे यायचं, कसं यायचं, लक्षात आलं पाहिजे ना. माझं माहेरचं नाव संगीता गंगाराम आणि सासरचं नाव संगीता गौरव हरिश्चंद्र. मी पुणे राष्ट्रपेठेत राहते. माझा एक मुलगा आहे, त्याने टेक्स्ट लॉ केलेला आहे आणि सध्या लग्न चालू आहे. आणि मी माझी हॉबी म्हणजे माझी महिला मंडळ आहे आणि इथं पण पर्यटनमध्ये सारखे यावं लागतं, कारण मला भाव नसल्यामुळे इथं सारखं लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे मी मारुती ट्रस्टमध्ये पण आहे. आपलं मारुती मंदिर आहे, त्याच्या ट्रस्टी आहेत थोडक्यात त्या. मंदिर बांधकामात होणार आहे भविष्य काळात.
जोराने टाळ्या होऊ द्या. कसा सुंदर चेहरा तसाच सुंदर. 41-52 पिनकोड नंबर 41-52 मोबाईल नंबर नाही मला 3 कन्या आहेत. एक चिरंजीव वारकरी संप्रदाय शाळेमध्ये तसा दिला गेलेला योग महाराज वारकरी शिक्षण संस्था सोळशी येथे ते वारकरी शाळेत आहे. पूर्वी त्यांना 12वीला आहे. 12वी जनता परीक्षा दिल्या. 2 नंबरची 10वीची परीक्षा दिल्या. 3 नंबरची 8वीची परीक्षा दिल्या. NMS मध्ये आपल्या विद्या समाज भूषण हा मंत्र शाळेत जिल्ह्यात 25वा नंबर तिला मारलेला आहे. आणि आपल्या शाळेमध्ये 31 NMSला प्राप्त झालेले तिला 60,000 रुपये स्कॉलरशिप आहे. त्यांनी स्वतःची किडनी आपल्या मुलीला डोनेट केलेली आहे आणि मुलीला जीवदान दिलेलं आहे. खूप मोठं असं उदाहरण तुमच्या बॅचमध्ये तर घडलेलं आहे. गिव्हिंग बिग हँड. खूप मोठ्या शाळांच्या मानकरी आहेत. अशी खूप कमी उदाहरणं असतात. रक्ताची नातीसुद्धा प्रसंगी आपल्यापासून वेगळी होतात, परंतु आईचं आणि मुलाचं नातं हे खूप जगावेगळं असतं. त्याचं अतिशय मूर्तिवंत आणि छानसं उदाहरण आपल्या ग्रुपमध्ये आहे. खूप धन्यवाद. त्यांना शुभेच्छा. स्नेह मेळाव्याच्या वतीनं 1989. आता इकडून सुरुवात करूया. ग्रंथात कृष्ण ज्ञानेश्वरी संदात कस्तुरी मधुकरराव सारखे बघितले आहे. हा संकेत पुरणताची जाण चंदनाचे गोड मधुकररावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड. गणपती पुढे रांगोळी काढते शक्तीपेक्षा युक्तीने. मधुकररावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. नाव घेते पत्नी या नात्याने. चेहऱ्याच्या मुळात चांगलीचे दगडी मधुकररावांचे नाव घेते गणपती पुढे रांगोळी काढते मोराची. शोभा लक्ष्मण मोरे आणि सासर पटणकरवाडी. हे राहते गुजरातमध्ये. सध्या काय करता? सासरचं शोभा राजाराम पडळकर. हे घरवाईफ हाऊसवाईफ. आता तुम्ही इकडे राहता की तिकडं? मी गुजरातमध्येच राहते. गुजरातात छान मार्केट म्हणजे 37 वर्ष झाली. 18 माझा मेकॅनिकल MBA करून बिझनेस सांभाळला. कसं काय सगळ्यांना दुसऱ्या लग्नाला परीक्षा रिझल्ट आहे. मुंबईकरांच्या बऱ्याच हॉबीज असतात. मला संगीत आवडतं पण काय अरे वा, अतिशय छान गोष्ट. तरी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी यापुढे जरा मिलिंदच्या खूप शुभेच्छा. अतिशय मोठी बाब आहे. घरी जाऊन काय शिक्षा घेणार आहेत मला माहित नाही, परंतु तुमच्या सगळ्यांसाठी ते इथपर्यंत आलेलं आहे. आमचा कार्यक्रम त्यांनी अटेंड केलेला आहे. अॅनिव्हर्सरी चुकवणं म्हणजे खूप मोठं धाडस असतं. खूप मोठं देण्यात लागतं त्याला. अतिशय मी पुण्यामध्ये संत तुकाराम नगर सिस्टीम्समध्ये कार्यरत आहे. माझा सुरुवातीचा बिझनेस जो होता कॉम्प्युटर पेरिफेरल्स मध्ये मी काम करत होतो. काही दरवेळ सुद्धा आहे आणि व्यवस्थितरित्या करतो. माझ्या स्टेटसला परत कोणाला कंटिन्युअस स्टेटसला काळ ठेवतो. सांगण्याचा वाटा असेल. माझा गेल्या वर्षीचा वार्षिक तर 3.5 करोड होता. नेक्स्ट गेट टुगेदर महाबळेश्वर.
तुमची भरभराटी हो, प्रगती हो आणि त्याचा सिंहाचा वाटायला त्याचा भरपूर मोठा फायदा या ग्रुपला हो. थँक्यू. मिलिंद साहेब पेडवरती आहे तो त्याच्या आईचं सगळं काय पाहतो आणि त्यातून पण तो वेळ काढून इथं आला ते इट इज अ ग्रेट समजायला पाहिजे. कारण त्यांनी इतका म्हणजे त्याला वेळ नसताना सुद्धा तो इथं आला, त्याचं कौतुक केलं. ही बी फार्मसी आहे, ही पुण्यात जॉब करते आणि मुलगा सेकंड इयरला बी फार्मसी आहे. माझं नाव राजेंद्र सुभाष खैरे, पाचवड. मी सध्या मावली इथे राहतो. माहिती माऊली माझा व्यवसाय आहे कार फॅब्रिकेशन. माझ्या मावली गावामध्ये भरपूर प्रमाणात चालू असतात आणि त्याचबरोबर जो आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या शेजारून ज्याला पॅनेल गेला त्या पॅनेलची कामं माझ्याकडे असतात. अगदी माऊलीच्या साईडपासून ते घरनिकीपर्यंत जे बी शेड मारले ते सगळे अगदी कोपऱ्यापासून 1 नंबर 3 नंबर 4 नंबर शॉप ते सगळे माझ्या हातून चालू आहेत. आणि आत्ता पण तिथंच 5 एकराच्या विहिरीच्या साईडला तिथंच माझं चालू आहे. आता सध्याला काम चालू आहे. आणि त्याचबरोबर मी एकटा न येता माझी मंडळी पण माझ्याबरोबर सोबत इथं आलेली आहे. ती परत इकडे ह्या भागात फिरलेलं पण नाही, पण ज्यावेळेस मी तिकडे गेल्यानंतर मला नेहमी भास व्हायचा की मी आल्यानंतर उत्तर राहतो. जरी आलो तरी जे धनंजय कांडे किंवा संदीप साखरे त्यासनी एवढ्या 2 व्यक्तींनी भेटायचं आणि त्या 2 व्यक्तींनीच मला इथं ओळखलं. असं वाटतं ना आता गावाकडे कसं होतं त्यावेळेला माझा मिलिंद खरा तो तर अक्षरशः एवढा टॅलेंटेड मुलगा की नेहमी मार्कामध्ये पाहिलं तर अगदी नाव पण आठवत नाही, वैशाली कुंभार, हे नाही राणी माधवन, गुगल मोगले असं काहीतरी नाव आहे. या हुशार विद्यार्थिनी आहेत का? हा, सगळ्यात टॉप 1. आम्ही सगळ्यात पाठीमागं कवा मार खायचा सरांचा कवा चुकवून जायचं आहे हे सुद्धा कळायचं. आणि त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्या भागामध्ये मला फसवलं गेलं ऍक्च्युली मालक आणि मी आमची साईन झाली अग्रीमेंटवरती की हां तुमचं या रेटनं काम ठरलं, तुम्ही काम करा. काम त्या साईडवरचं पूर्ण मावली साईडचं काम झालं. मला काम परत नंतर मिळाले देवीगिरी साईडवरती. मग तिथं गेल्यानंतर प्रसंग आला परत इंग्रजीचा प्रॉब्लेम. तिथला जो मॅनेजर होता त्याला माहीत नव्हतं की मालकाचा आणि मिस्त्रीचं कॉन्टॅक्ट आहे. त्यानं सांगितलं रूम मोठ्याच्या मोठ्या अगदी शाळा एवढ्या मोठ्या रूम झाल्या. तर त्याला असं वाटलं की आता ह्याच्यामध्ये हा मिस्त्री अडाणी तो पैसा खावा. मग त्यानं काय केलं की 1 लाख रुपये त्यावेळी 1 लाख रुपये त्यांनी आमच्या सहीवरती काढले. पण अमाऊंट किती लिहिली बघा, 1000 म्हणजे 4000 रुपये 3000 रुपये अशी अमाऊंट लिहिली आकड्यावर. पण पुढं असं 1000 वगैरे असं काही लिहिलेलं नाही की तसंच कोरोना आम्ही सही मारली. ज्या वेळेला मालक आल्यानंतर त्यांचं इनिशिएशन झालं त्यावेळेस त्यांनी ती माझ्या पुढं कागदपत्र टाकली. मला एक मुद्दा विचारला तुम्ही एवढे पैसे कसे नेले? अहो मी म्हटलं एवढे पैसे नाही दिले तर कसं मग ही सही कशी तुमची आहे? हो म्हणजे मी पैसे घेतले पण मला टोटल 10,000 रुपये फक्त तुमच्याकडून मिळाले. 1 लाख रुपयावरती सही झाली. पण तुमच्या कंपनीचा मुद्दा बघा, तुमच्या कंपनीचा रूल काय 5,000च्या वरती तुम्ही कॅश द्यायची नाही. तुम्ही मला 1 लाख रुपये दिलेच पैसे. त्या एका मुद्द्यावरती अक्षरशः तो कॉन्ट्रॅक्टर फार मोठा आहे. अगदी अशा खंडांमध्ये 1 नंबरचं काम चालतं आतापर्यंत तो बाहेर गेला. तर त्या एका मुद्द्यावरती त्याचं 1 लाखाचं काढलं 10,000 रुपयाचं काढलं ते सगळं त्यानं तिथंच बाजूला काढलं. मिस्त्री म्हणजे बस ही त्या शाळेतूनच प्रेरणा मिळाली ना बोलायला. हा चाणाक्षपणा धोरतपणा तुम्हाला कलडॉनमधून या शाळेमधून मिळाला. विशेष का आणि ज्याने हॉस्टेलला दिवस काढले ते सगळेच्या सगळे माझ्या मते यशस्वी असतील. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही भले कुठलं काम करता ह्याला महत्व नाही, तुम्ही काय करता ह्याला महत्व, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये किती यशस्वी आहे ह्याला महत्व. एक हॉस्टेलचा विद्यार्थी ते छोटे दुकान आहे. सांगितलं ते किशोरबागला मुलगा आहे, तो सध्या IT मध्ये जॉब करतोय पुण्यामध्ये.
मोरे. मी शाळेचा भात करतो. मला 2 मुलं आहेत. माझ्या मुलीचं लग्न झालं आहे आणि मुलांना 12वीची परीक्षा दिली. माळे देवकिनीचा आहे. मी त्या शाळेला 4 वर्ष होतो. 8वीपर्यंत होतो मी. नंतर मी तामिळनाडूमध्ये कांचीपूरमध्ये असतो. माझा थोरला मुलगा MBA लास्ट इयरला आहे. 2 नंबरचा BTech करतो आहे. मुलगी 3 नंबर आहे ती 11वी आता सध्या झालेली आहे. आणि कुणाला जर तिरुपतीला जर कोणी आलं तरी कधीही कांचीपुरम येऊ शकतो. मोठी मंदिर आहे. सगळ्यांना कांचीपुरमला येण्याचं इन्व्हिटेशन मिळालेलं आहे. ते सगळी सोय तुमची करणार आहे. तिथं राहण्या खाण्याची जेवण्याची फिरण्याची बिनधास्तपणे जावा. बरोबर का? बरोबर. आणि आता इच्छा मुंबईला मला 2 मुले आहेत. एक मुलगा एक मुलगी. माझी मुलगी इंजिनियर होऊन सर्व्हिसला आहे. मुलगा लास्टच्या वर्षाला MTech करतो. लास्ट वर्षाला आहे. आणि बाकी सर्व ठीक. टाईप करून घेताय का? कोण फिरायचं असतं का नाही कुठं काय? 95 35 41 10 46 10 त्या हायस्कूलमध्ये हरिनाना होते ना. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगा एक कंपनी जॉबला आहे. मुलगी फार्मसी झाली. मी सध्या शेती करतो. हॅलो दोस्त, नमस्कार. मी राम आणि सुरेश साळुंखे. मी सध्या झारखंडमध्ये रांची येथे माझं आपलीचं दुकान सिल्वर अँड गोल्ड कॅपिटल टेस्टिंग आणि होम मार्केटिंग सेंटर आहे. मला एक मुलगा 2 मुली. एक मुलगा BTech झाला आहे. थोडंफार आहे. मी सुनील रामदेव शेती व्यवसाय करतो. मुलगी आहे. तिचं लग्न झालं आहे. विद्यार्थी. एक नंबर आहे. ते दुकान आहे. ते अडपसर पेलो. इथं शाळेला तुम्ही इथं होता. शाळेमध्ये दोघांसाठी मस्त माहिती कोण कसं आहे ते सांगा ना. पंढरपूर वाटेवरती चिक महोद आहे. नंबर त्यांचा घ्यायचा. पंढरपूरला दर्शनाला सगळे जातात पण वारकरी म्हणून जाता जाता तिथे आपलं 2 घास खाऊन खिचडी खाऊन. माझं नाव धोतराम राकेश शिंदे. मी शेती करतो आणि माझा मुलगा ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे. माझ्या मुलीचं लग्न झालं आहे. आता ते शहाजी रामभाऊ परिषे. मी मुंबईला असतो. ड्रायव्हरमध्ये काम करतो. मला 3 मुले आहेत. दोन्हीची इंजिनिअरिंग केले. एक ग्रॅज्युएशन झाले. एक पुण्याला सर्व्हिस वगैरे गायक आहे. आणि मला 3 मुलं. 2 मुली 1 मुलगा. तिन्ही पोरांचं ग्रॅज्युएशन पूर्ण करून मुलीची लग्न झाली आणि मुलगा पुण्याला शिकायला. माझं नाव ज्ञानेंद्र नारायण गौरी. मी भेट करणं एक व्यवसाय आहे. मला एक मुलगा एक मुलगी. सांगावं दुकानात असं वाटतंय की एक मुलगी म्हणजे काय असतं हे अजूनही म्हणणं दुसरं काय गोष्ट आहे. सांगायला म्हणजे नेहमी आपल्या पुढे सांगायची. दुःख सांगावं मनाला, लाभ सांगावं जगाला. पण आज मी दुःख तुम्हाला मी सांगतो. एकच मुलगी. लग्न झालं. या मुकाम पूर्ण झालं. सर्व्हिस लागला. लग्न केलं. वयाच्या 2ऱ्या वर्षी डिलेवरी मुलगी गेली. न विसरणार दुःख मी आज माझा होतो. एकच मुलगा आहे. मुलगा या मुकाम पूर्ण केलं. पुढं ICW परीक्षा देतो. मध्ये दुर्दैवानं परमेश्वराने हिरावून घेतली. त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. दुःख कुणापाशी सांगायचं? जिथं आपली माणसं आहेत, तिथं काळजातली माणसं आहेत, हृदयातली माणसं आहेत, आपली माणसं आहेत, तिथंच माणूस दुःख बोलून दाखवतं. त्यांना हे दुःख त्यांच्या गुरुजींनी शिकवून दिलेले, त्यांच्या वडिलांनी शिकवून दिलेले की दुःख मनाला सांगायचं असतं आणि लाभ जगाला. परंतु त्यांनी खऱ्या अर्थानं आपली माणसं म्हणून आपलं दुःख, आपल्या भावना, आपलं कुटुंब म्हणून आपल्यासमोर व्यक्त केल्या. खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीमागं संपूर्ण ग्रुप आणि संपूर्ण गाव कायम आहे. आणि इथून पुढच्या काळात काही मिनिटाचा वेळ दिला आहे. त्याच्यात त्यांनी माईक सोडायचं नाही. जे काय आहे कार्यक्रमासाठी काय केलं ते सांगायचं. आणि आज शाळा भरली. शाळेत विद्यार्थी किती वाजता, शाळेत किती वाजता येत होतो, आज किती वाजता आला ते पण सांगायचं. हॅलो, माझं नाव सायली पांडुरंग. मी सध्या केरळमध्ये राहतो. व्यवसाय माझा किराणा दुकान आहे. द्राक्षाची बाग आहे. मला 3 मुलं आहेत.
2 मुली एक मुलगा. दोन्ही मुलग्याच्या आर्किटेक्ट इंजिनियर झाल्या. 2 नंबर मुलगी आघाडीला आहे, कोर्ट आर्किटेक्ट करतो. आणि कळंबोली आणि मला 2 मुली मुलगा. पहिल्या मुली बी फार्मसी झाल्या आणि दुसरी बी कॉम. तसं व्हायला लागलं. कळंबोलीला खूप छान एरिया आहे. आपले महाराष्ट्रीयन आपल्या गावाकडची लोक भरपूर आहेत. आपलाच बऱ्यापैकी कळंबोलीचा एरिया भरपूर मोठा आहे. मंदिरं जाणारी इकडची लोक वगैरे तिकडे भरपूर असते ती. त्या लोकांना बोलवणार का नाही तिकडं? ट्रान्सपोर्टचा व्यवसाय एखादी गाडी करून द्यायची, मुंबई जीवाची मुंबई फिरवून जावायची सगळ्यांना. जाणार का नाही सांगा ना. त्यांची स्वतःची गाडी मोठी आहे, नसेल तर दुसरी टेम्पो ट्रॅव्हलर करून देतील आणि सगळ्याला जीवाची मुंबई करून दाखवतील. माझं नाव देवंतराव कृष्णाजी घाडगे. मला 2 मुलं आहेत. आम्ही शेती करतो. 1 एकर द्राक्षाची बाग आहे माझी. मला 2 मुली आहेत. त्या एकीचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि दुसरी मुलगी आहे ती IT इंजिनिअरिंगला पुण्याला 4थ्या वर्षाला आहे. ते विद्यार्थी राहतो. मला 2 मुलं आहेत. मुलगा BSc मॅथ्स करतो आणि मुलगी BHMच्या पहिल्या वर्षाला. सांगा. पेशनरी शिक्षक आहेत, टीचर आहेत. कोणत्या एरियामध्ये म्हटलं सर? वसईला टीचर आहे. कुणाच्याही मुलाला आपल्या पाल्याला ॲडमिशन, नातवंडाला ॲडमिशन घ्यायचं असेल, शैक्षणिक मार्गदर्शन लागायचं असेल तर जरूर सरांना कॉल करा. छानपैकी मार्गदर्शन मिळणारं आपलं ठिकाण आहे. यानंतर मी आमचे सोनू बाबर या कार्यालयाचे मालक यांना विनंती करतो की त्यांनी झिंगाट गाणं लावावं. एकला थांबणार आहे. जो शूटिंग चालू आहे, जो नाचणार नाही त्यानं 500 रुपये काढून आधी ठेवायचे. त्यापेक्षा मोठा दंड आहे. चला बाबर लावा.
आमची 88-89ची बॅच आहे. आज वय वर्ष आमचं 51-52 वर्ष वय आहे. 52 वर्षानंतर आम्ही सर्व 35 वर्षानंतर एकत्र आलो आहे. आज एकत्र येताना जो आनंद जो आम्हाला मिळाला, त्या आनंद मिळताना असं वाटलं की आम्ही पुन्हा 10वीतच आले, म्हणजे 10वीच्या बॅचला पुन्हा आलो आहे आम्ही 10वी. आम्ही पहिली दुसरीला तिसरीला एकत्र असताना एकमेकाच्या खोडी काढायची, कुणाला काहीतरी शिव्या देणे, कुणाची काही कमजोरी असली त्याच्यावर त्याला चिडवणे, कुणाला खायनं म्हणायचं, कुणाला काय म्हणायचं, कुणाला पोहळा म्हणायचं, म्हणजे एकमेकाचे खोडे काढायच्या. शिक्षकाने आम्हाला मारायचं, कुणाला शिक्षा द्यायची. त्यातनं बी आम्ही पुन्हा तसंच आम्ही एकमेकाची पुन्हा चेष्टा मस्करी करत बसायचो. आणि जी आमच्या बॅचला जी मुलं मुलं होती बरं का, ती मुलं उचलली सगळी, जी हुशार होती, ज्या पोरांच्याकडे अपेक्षा होत्या त्या मुलं त्या पट्टीत उचलली नाही. ती आमच्यासारखी जी आडाणी पोरं एवढी शिकली नाही, ती काय नाही, कोणी 8वीत शाळा, कोणी 9वीत सुटली, दुकानदारीला कोणी द्राक्षाच्या बागा लावल्या, ही मुलं चांगल्यापैकी उचलली. त्यातलं सांगण्याचा एकच हेतू आहे की आज 35 वर्षानंतर आम्ही एकत्र आल्यानंतर पुन्हा आम्ही पहिली दुसरीत आल्यागत आम्हाला वाटतंय, किंवा 52 वर्ष वय असताना पुन्हा 25शीत आल्यागत असं वाटायला लागलं आहे आम्हाला. मौज माझा हे सगळं म्हणजे व्यवस्थित एकमेकाला बघून मागचं समाधान, म्हणजे मागची आठवणी आम्हाला माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात स्मरणीय क्षण आहे. वर्ष माझं 52 असेल. 52 वर्षात जी काय माझ्या आयुष्यात घटना आनंदाच्या घडल्यात त्यातली सगळ्यात आजचा जो कार्यक्रमाचा दिवस आहे सगळ्यात स्मरणीय म्हणजे दिवस आहे. आणि ह्या सगळ्या दिवसभर बघून एकमेकाची गप्पा गोष्टी, जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. 15 वर्षाच्या पाठीमागच्या सगळ्यांची, 35 वर्षाच्या पाठीमागचे 15 वर्ष वय त्यातल्या सगळ्यांच्या आमच्या ओळखी झाल्या, भेटी झाल्या. कोण कुठं आहे, कोण इंजिनियर आहे, कोण वकील आहे, कोण डॉक्टर आहे, कोण किराणा दुकानदार आहे, कोण शेती करतोय, तू काय करतोय, मी काय करतोय, सगळ्या मुलामुलींचं सगळ्यांचं एक झालं. सगळ्यात म्हणजे एकदम मजा आली.